एक स्त्री आयुष्यभर दोन गोष्टी लपवत असते. पहिली गोष्ट स्वतःची इच्छा आणि दुसरी गोष्ट स्वतःला होणारा त्रास. आपलेपणाचा मुखवटा घालून खूप लोक जवळ येण्याचा प्रयत्न करतात. मोकळेपणाने आपण त्यांना आपली सुख-दुःखे सांगतो. त्याच लोकांकडून त्यांचा गावभर बोभाटा होतो. आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कळत न कळत काहीतरी शिकवून जाते. काही कसं वागायचं ते शिकवतात, तर काही कसं जगायचं ते शिकवतात. चिखलात पाय फसले तर नळाजवळ जावे, परंतु नळाला पाहून चिखलात जाऊ नये. तसे जीवनात वाईट परिस्थिती आली तर पैशांचा उपयोग करावा, परंतु पैसा बघून मार्गावर जाऊ नये. ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते. म्हणून जे दिवस आपण काढले आहेत त्यांची नेहमी जाणीव ठेवा. लाखो क्षण अपूर्ण पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी. आपली एक चूक कारणीभूत ठरते ते दिशाहीन करण्यासाठी. किती कष्ट घ्यावे लागतात यशाचं शिखर चढण्यासाठी. क्षणभर गर्व कारणीभूत ठरतो वरून खाली पडण्यासाठी. जो दिसण्यावर जातो तो हमखास फसतो. जो डोळ्यातील भाव ओळखतो तो मन जिंकतो. पण जो डोळ्यातील भाव ओळखून शब्दातील भावना समजतो तो मन जिंकून कायम हृदयात राहतो. कोणतेही नातं निभावताना समोरच्याच्या मनातील आपली जागा ठाऊक असणे गरजेचे असते. विनाकारण भावुक होण्यात काहीच अर्थ नसतो, कारण आपण ते नाते फुलवत राहतो आणि समोरचा आपल्याला झुलवत राहतो. माणसाने एक वेळ बूट पॉलिश करून स्वाभिमानाने मोठं व्हावं, पण कोणाचे बूट चाटून कधीच नाही. माणसाच्या बोलण्यातून कळते माणूस कसा आहे. वादविवादातून कळते त्याला ज्ञान किती आहे. ते त्याच्या घमेंडीतून कळते त्यांच्याकडे पैसा किती आहे. आणि संस्कारातून कळते त्याचा परिवार कसा आहे. उद्याचं सुख त्यालाच अनुभवायला मिळेल जो आज असलेल्या परिस्थितीशी संघर्ष करेल. संकटातून वाचल्याशिवाय जीवाची किंमत समजत नाही आणि जीव गदमरल्याशिवाय श्वासाची किंमत समजत नाही. मालमत्तेचे वारस कितीही असू शकतात, परंतु कर्माचे वारस आपण स्वतःच असतो. खरं बोलून मन दुखावलं तरी चालेल, पण खोटं बोलून आनंद देण्याचा प्रयत्न करू नका. आयुष्यातील काही गोष्टी कबड्डीच्या खेळाप्रमाणे असतात. तुम्ही यशाच्या रेषेला हात लावतात, लोक तुमचे पाय पकडायला सुरुवात करतात. वेळ फार हळू येते जेव्हा आपण तिची उत्कंठेने वाट पाहत असतो. वेळ खूप लवकर निघून जाते जेव्हा आपल्याला उशीर होतो. वेळ अगदीच कमी असतो जेव्हा आपण खूप आनंदी असतो. वेळ जाता जात नाही जेव्हा आपल्याला वेदना होत असतात. प्रत्येक वेळी वेळ आपल्या सोयीप्रमाणे येत नाही, म्हणून वेळोवेळी आनंद राहा. दुःख आणि त्रास ह्या देवाने निर्माण केलेल्या प्रयोगशाळा आहेत, जिथे तुमच्या क्षमतेची आणि आत्मविश्वासाची परीक्षा घेतली जाते. जो माणूस कष्टाला लाजत नाही त्याला जगात यशस्वी होण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. कमाईचा अर्थ फक्त धनच मोजणे असा नाही, तर अनुभव, नाती, मान, सन्मान, वागणूक आणि संस्कार हे सुद्धा कमाईमध्येच मोजले जातात. रस्ता चुकणं हे चुकीचं नसतं, मात्र रस्ता चुकत आहे हे समजून पण त्याचं रस्त्याने चालत राहणं हे चुकीचं असतं. विश्वास ठेवा की श्रम, संयम, सकारात्मक विचार आणि नियम कधीच धोका देत नसतात. देह सर्वांचा सारखाच, फरक फक्त विचारांचा. या छोट्याशा आयुष्यात एवढे नाव कमवा की लोक तुमच्याकडे पर्याय म्हणून नाही, एकमेव उपाय म्हणून पाहतील. संयम ही जीवनातील खरी परीक्षा आहे. जेवढा वेळ तुम्ही संयम ठेवून काम कराल तेवढेच तुमचं यश मोठे असेल. आठवण पण अशी असते ना, नेमकी झोपायच्या वेळी जास्त सतावते. गुंतलेला जीव सोडवताही येत नाही आणि सुटत पण नाही. हिम्मत ही मनगटात नसते, तर खरी हिम्मत अंतःकरणातून निर्माण होते आणि नंतर मनगटात संचार करते. स्वतंत्र होण्याचे धाडस करा. जिथपर्यंत तुमचे विचार जात आहेत तिथपर्यंत जाण्याचं धाडस करा आणि ते तुमच्या रोजच्या जगण्यातही आणण्याचं धाडस करा. प्रेम म्हणजे मिळवणं नाही, प्रेम म्हणजे देणं असतं. देणं म्हणजे त्याग, दान काही नसतं. मनाने मनाला दिलेलं हे सोनं असतं.
ती आपली नाही म्हणून जग संपत नसतं. तिच्या सुखासाठी नाही, तिच्या आठवणीतल्या हास्यासाठी आपण आनंदी राहायचं असतं. ब्रेकअप जरी झालं तरी त्याच्या आठवणीत आपलं मन दुखवायचं नसतं. चेहऱ्यावरचं तेज हे तुमच्या अंतःकरणातल्या विचारावर अवलंबून असतं. मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो. मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो. मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो. मनातले हे भावच तर माणसाला सुंदर बनवत असतात. बदल हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. शारीरिक बालपण सर्वांचेच संपते, पण मनातील बालपण आणि निरागसता हरवणार नाही ही काळजी प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे. जमिनीवर चालणारा माणूस समुद्रात बुडताना आपल्या पायाला तळ लागत नाही हे त्याची खंत असते, आणि पायाला तळ लागला तर श्वास घेता नाही येणार ही त्याची व्यथा असते. कोणत्याही व्यक्तीला एक म्हटल्यावरती एकेल्याची शाश्वती नाही. एकेलच मनापर्यंत पोहोचेल याची तर कुणीही प्रत्यक्ष ऐकणारही ग्वाही देत नाही. ऐकलेला शब्द कृतीच्या मुकामावर थांबतो.